हाय नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण परत एक छानसा व्हिडिओ घेऊन आलो आहोत। तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये शॉर्ट दोन पदरी मंगळसूत्र पाहणार आहोत, काळे आणि सोन्याच्या मण्यापासून। तर 3 टप्पे सोन्याचे मण्याचे आहेत आणि 4 टप्पे काळे मण्याचे, असं आपलं शॉर्ट दोन पदरी मंगळसूत्र असणार आहे। तर तुम्ही अगोदर व्हिडिओमध्ये पाहून घ्या मंगळसूत्र कसं बनवायचं आहे आपल्याला। तर तुम्हाला दाखवलं तर तसंच मंगळसूत्र बनवायचं आहे। तर त्यासाठी लागणारं साहित्य सोन्याचे मणी, फिरकी, सोनेरी मणी, कातर, काळे मण्याचे पदर, त्यानंतर दोरा। त्याला आपलं साहित्य झालेलं आहे। तर साहित्य झाल्यानंतर मी 2 पदरी डबल दोरा घेतलेला आहे शॉर्ट मंगळसूत्रासाठी। तो घेतल्यानंतर त्याला 2-3 गाठणी मारून घेतलेल्या आहेत। गाठणी मारून झाल्यानंतर जी आपली चिकटपट्टी वगैरे असते तर त्याच्या खाली त्याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचं। तर हे अशा पद्धतीनं पॅक करून घ्यायचं, म्हणजे आपण जो दोरा वगैरे असतो ना आपला पोतवताना हालत वगैरे नाही आणि निघत पण नाही, फिटिंगमध्ये बसतो। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण फिरकी घालून घेतलेली आहे। आता फिरकी घालून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता आपल्याला जो मणी वगैरे घालायचा आहे त्यासाठी आपल्या सुया वगैरे लागणार आहे ना, तर त्या सुयाचा दोरा या पांढऱ्या दोऱ्यामध्ये घालून घ्यायचा, दोन्ही पण याच्यामध्ये पदरामध्ये। तर हे अशा पद्धतीने त्याच्यामध्ये दोन्ही पण पदरामध्ये आपण जो सुईचा दोरा आहे तर तो बांधून घेणार आहोत। तर ह्या पदरामध्ये बांधून झालेला आहे आपला। तर सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या पण पदरामध्ये आपण दोरा बांधून घेऊया। तर आपलं आजचं मंगळसूत्र खूप छान आहे, शॉर्ट डबल मण्याचं मंगळसूत्र। जर आवडलं तर नक्की लाईक करा। आणि चला आता आपल्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे। तर आपण सर्वात प्रथम काळे मणी दोन्ही पण पदरामध्ये घालून घेणार आहोत। सेमच घालायचं आहे दोन्ही पण पदरामध्ये। या पदरामध्ये जर तुम्ही काळे मणी घातले तर त्या पदरामध्ये पण काळे मणी घालणार, ज्या पदरात सोन्याचे घातले तर त्या पदरात सोन्याचे पण घालणार। तर तुम्ही कधी पण आहे ना मंगळसूत्र गाठताना ना दोन्ही पदर सोबत गाठायचे आणि त्याची सारखं माप घ्यायचं, म्हणजे एखाद्या पदरामध्ये जास्त मणी होत नाही आणि कमी पण होत नाही। कमी जास्त मणी झाल्यानंतर मग ते मंगळसूत्र पण लहान मोठं साईज होती आणि मागं पुढं दिसतं। त्यामुळं ओवताना दोन्ही पदर तुम्ही सोबत ओवले ना तर ते लहान मोठे पण वाटत नाही आणि म्हणजे माप व्यवस्थित बसतं त्यांचं। तर हे मी असं ओवल्यानंतर त्यांना दोघांना समोर घेऊन नंतर त्याच्यामध्ये दुसरे पदराचे मणी घालते। आता अगोदर मी सोन्याचे मणी घातल्यानंतर त्यांना व्यवस्थित घेतलं, नंतर काळे मणी घातल्यानंतर परत त्यांची लेवल बघितली सारखी आहे का, तर मग नंतर परत दुसरे ओवले। तर असं तुम्ही पण ओवायचं। तर मग जास्त वगैरे जर मणी झालं तर काढायची गरज पडत नाही, जास्त कुटाने होत नाही। तर चला आपले सोन्याचे मण्याचे 3-3 मण्याचे 3 टप्पे घालून झालेले आहे दोन्ही पदरामध्ये आणि काळ्या मण्याचे पण 3-3 4 टप्पे झालेले आहेत। तर ते झाल्यानंतर आता आपण काळा मणी घातलेला आहे, सोनेरी मणी घालून घातला, त्यानंतर सोन्याचा मणी झाल्यानंतर काळा घातल्यानंतर परत सोन्याचा आणि मग मंगळसूत्र घातलं आणि त्या शेजारी परत सोन्याचा एक मणी, त्याच्यामध्ये मोठ्या साईजचा काळा मणी आणि मग परत मंगळसूत्र। असं जसं आपण पहिल्यांदा ओवलं तसंच सेम त्याच पद्धतीने दुसऱ्यांदा पण ओवलेलं आहे। तर आपलं आता मंगळसूत्राचं अर्धा टप्पा झालेला आहे गाठून। तर त्याच्यानंतरचा पुढला राहिला होता तर तो पण आपण पटपट गाठून घेऊया। तर सेम हे पदर दोन्ही आपण जसे ओवले ना तसंच ते पण पदर ओवून घ्यायचे त्याच पद्धतीनं। तर चला काळे मणी घातले मी, नंतर मग सोन्याचे घातले, सोन्याचे झाल्यानंतर परत काळे मणी घालायचे। तर असं आपलं आजचं मंगळसूत्र आहे। तर गाठायला पण सोपं आहे, जास्त काही टाईम लागत नाही आणि घातल्यानंतर खूप सुंदर दिसतं हा मंगळसूत्र। तुम्ही असंच मंगळसूत्र लॉंग पण गाठू शकता आणि शॉर्ट पण गाठू शकता। कुणाला लॉंग पण आवडतं, कुणाला शॉर्ट पण आवडतं, ज्याला जसं आवडेल तसं, पण छान वाटतं असं पण। तुम्ही नक्की गाठून पहा, आवडल्यास लाईक पण करा आणि सबस्क्राईबर पण करत जा, म्हणजेच जे आपण नवीन व्हिडिओ वगैरे बनत असतो तर ते तुमच्यापर्यंत येतील। तर
आपलं मंगळसूत्र आता झालेलं आहे गाठून. तर आपण जे आता दोरा होता तो आपण सुईचा घातलेला, तर तो तोडून घेऊया. तर हे पहा, आपण ते तोडून घेतलं. तोडून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता जी आपली फिरकी राहिली होती एक, तर ती फिरकी घालून घेऊया. तर याला काही सुईची वगैरे गरज नाही. फिरकीचं छिद्र मोठं असतं, त्यामुळे ते तसंच पण दोऱ्याने जर तुम्ही व्यवस्थित गुंडाळले एकमेकांना तर त्याच्यामधून पण घालता येतं. तर हे पहा, अशा पद्धतीनं मी जसं घातलं तसं. तर चला मैत्रिणींनो, आता आपण त्याच्यामध्ये फिरकी पण घालून घेतलेली आहे. तर फिरकी घालून झाल्यानंतर आपण त्याला व्यवस्थित त्याची मणी जे पहिली फिरकी अशी गाठी मारल्या होत्या ना, तर त्याच्यापाशी आपण त्याला ओढून घेतलं. ओढून घेतल्यानंतर पदर सारखे केले, व्यवस्थित केले आणि नंतर मग आपण त्याच्या दुसऱ्या फिरकी शेजारी गाठणी मारून घेतल्या. अशा 2 ते 3 गाठणी मारून घ्यायच्या आणि गाठणी मारून झाल्यानंतर जो आपला एक्स्ट्रा दोरा वगैरे असतो तर तो दोरा कट करून घ्यायचा. तर हे पहा, आपलं मंगळसूत्र खूप छान बनून तयार झालेलं आहे. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. आणि काही कमेंट असेल, तुम्हाला जर अजून नवीन वेगळं काही शिकायची इच्छा असेल तर नक्की तुम्ही कमेंट करत जा. तर तुम्ही कमेंट केल्याशिवाय आम्हाला तरी कसं कळणार तुम्हाला काय शिकायला आवडतं काय नाही. तर चला, मी आता दोन्ही साईडचे जो जास्तीचा दोरा होता तर तो दोरा कट करून घेतलेला आहे. आणि तो दोरा कट करून झाल्यानंतर आता आपण व्यवस्थित त्याला काडीपेटीच्या साहाय्याने त्याला पॅक करून घ्यायचं. पॅक करून झाल्यानंतर मग आपण फिरकी पॅक करून घेतली आणि नंतर मग आपण तुम्हाला दाखवते मंगळसूत्र पूर्ण बनवून रेडी झालेलं आहे. तर हे पहा, आपलं रेडी झाल्यानंतर मंगळसूत्र असं बनवून तयार झालेलं आहे. तर तुम्ही सेम ह्याच पद्धतीनं मोठं पण मंगळसूत्र गाठू शकता लॉंग. त्याच्या बातमी केला आहे जिरेबात. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करा. तर बाय, परत भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपला व्हिडिओ पाहत राहा.